श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हा सर्वांचा आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. तर आज उद्या आहे संकष्ट चतुर्थी. उद्या म्हणजेच 30 नोव्हेंबरला संकष्ट चतुर्थी आहे आणि ही संकष्ट चतुर्थीचं व्रत जे आहे कसं करायचं आहे, संकष्ट चतुर्थीची पूजा कशी करायची, त्याचबरोबर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणकोणते उपाय केल्याने कोणकोणते फायदे आहेत, तर ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तू ज्या आहेत, धर्मशास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तू, आणि त्या आपण गणपती बाप्पाला जर अर्पण केल्या तर गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील आणि गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर अखंडित राहील. तर यासाठी त्या वस्तू ज्या आहेत गणपती बाप्पाला आपल्याला अर्पण करायच्या आहेत. तर त्या कोणकोणत्या आहेत तर तुमच्यासोबत मी आता शेअर करत आहे. सगळ्यात अगोदर आपण गणपती बाप्पाची पूजेची मांडणी कशी करायची, गणपती बाप्पाची पूजा कशी करायची हे पाहूया. तर मी इथे एक तामण घेतलेला आहे. तामणाच्या बाजूला एक दिवा घेतलेला आहे. दिव्यामध्ये साजूक तूप टाकलेलं आहे. गाईचं साजूक तूप आहे हे. आणि दिवा कधीही लावते वेळेस दिव्याच्या खालती आपल्याला थोडेसे अक्षता टाकायच्या आहेत आणि हळद कुंकू अक्षतावरती वाहायचं आहे आणि त्यानंतरच दिवा तिथे आपल्याला त्या अक्षतांवरती ठेवून घ्यायचा आहे. कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, त्यानंतरच आपल्याला पूजा ही करायची आहे. तर मी इथे दिवा प्रज्वलित केला आहे. त्या तामणामध्ये थोडेसे फुलं टाकून घेतलेले आहेत आणि त्या फुलांवरती गणपती बाप्पाला मी आता ठेवून घेणार आहे. गणपती बाप्पाला आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि गणपती बाप्पांना आपण अभिषेक करते वेळेस चतुर्थीच्या दिवशी आपल्याला अथर्व शीर्षक म्हणायचं आहे. गणपती बाप्पाला अभिषेक घालत आपल्याला पठण करायचं आहे. जी व्यक्ती संकष्ट चतुर्थीचे व्रत करते तिच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि संकष्टीच्या उपवासाने त्या व्यक्तीच्या जीवनातील संकटे हे दूर होतात. हिंदू धर्मशास्त्रामध्ये अशा काही वस्तूंबद्दल माहिती दिलेली आहे जी गणेशाला खूप प्रिय आहेत. त्या वस्तू आपण गणपती बाप्पाला अर्पण केल्यास आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपली संकटापासून सुटका करतात. तर अशा पद्धतीचे ज्या वस्तू आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे. करून घेतल्यानंतर आपल्याला हे जे तीर्थ आहे घरातील सर्व व्यक्तींना द्यायचं आहे प्यायला आणि उरलेले जे तीर्थ आहे तर ते आपल्याला झाडांमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी एक छोटासा चौरंग घेतलेला आहे. त्याच्यावरती मी थोडेसे अक्षता टाकलेले आहेत. त्यानंतर त्या अक्षतांवरती हळद कुंकू वाहिलेला आहे आणि तिथे आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. अशा पद्धतीने गणपती बाप्पाची स्थापना केल्यानंतर गणपती बाप्पाला आपण चंदन, अष्टगंध, हळद कुंकू हे अर्पण करायचं आहे. चंदन हे गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे. चंदन गणपती बाप्पाला अर्पण केल्यास सौभाग्य प्राप्ती होते. सौभाग्य प्राप्तीचा अतिशय सुंदर हा उपाय आहे. प्रत्येक चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पाला चंदन अर्पण करायचे आहे. सौभाग्य प्राप्तीचा अतिशय सोपा आणि सुंदर हा उपाय आहे, त्यामुळे नक्की करावा. जर तुमच्याजवळ चंदन नसेल तर अशा पद्धतीचं अष्टगंध असतं, त्यामध्ये केशर आणि चंदन देखील असतं, तर तुम्ही हे अष्टगंध देखील लावू शकता. जरी तुम्ही चंदन लावलं असेल तरी देखील अशा पद्धतीचं अष्टगंध देखील गणपती बाप्पाला लावून घ्यायचं आहे. तर मी हे आता अष्टगंध गणपती बाप्पाला लावून घेणार आहे. त्याचबरोबर हळद आणि कुंकू देखील आपल्याला गणपती बाप्पाला लावायचं आहे. गणपती बाप्पाला अतिशय प्रिय जे आहे तर गणपती बाप्पाला अतिशय प्रिय जास्वंदाचे फूल आहे. जर तुम्हाला जास्वंदाचे फूल मिळाले तर तुम्ही नक्की गणपती बाप्पाला जास्वंदाचे फूल हे अर्पण करावे. तर आज मला जास्वंदाचं फूल माझ्या घरी झाड आहे पण त्याला आलेलं नाही आहे, तर त्यामुळे मी ते फूल अर्पण केलेलं नाही आहे. जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही नक्की ते अर्पण करावे. जर तुमच्याजवळ तेच फूल नसेल तर आणि रुईचं फूल असेल तर गणपती बाप्पाला रुईचं फूल देखील अतिशय प्रिय आहे, तर रुईचे फूल देखील अर्पण करावे. आणि जर दोन्हीही फुलं नसतील तर कोणतेही लाल रंगाचे फूल गणपती बाप्पाला आपल्याला अर्पण करायचे आहे. त्यानंतर मी इथे गणपती बाप्पाला फूल अर्पण करून घेतलेलं आहे. मी इथे गुलाबाचं फूल अर्पण केलेलं आहे. तुम्ही देखील कोणतेही फूल अर्पण करू शकता गणपती बाप्पाला. जास्वंदाचे फूल गणपती बाप्पाला जर अर्पण केले तर जास्वंदाचे फूल अर्पण केल्याचा एक खूप अतिशय सुंदर असा फायदा आहे. जास्वंदाचे फूल अर्पण केल्याने सुख आणि समृद्धी घरात नांदते. गणपती बाप्पाला हे अतिशय प्रिय असे फूल आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पाला दुर्वा देखील अतिशय प्रिय आहे, तर गणपती बाप्पाला आपल्याला 21 दुर्व्याची जुडी देखील अर्पण करायची आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पाला आपल्याला 21 गुळाचे लाडू देखील अर्पण करायचे आहे.
आणि गणपती बाप्पाला अतिशय प्रिय हे मोदक आहेत, तर मोदक देखील आपल्याला अर्पण करायचे आहे. लाडू किंवा मोदक दोन्हीमधनं एक देखील तुम्ही अर्पण करू शकता. तर गणपती बाप्पाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लाडू आणि मोदक अर्पण केल्याने गणपती बाप्पा अतिशय प्रसन्न होतील आणि गणपती बाप्पाची कृपा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतील आणि आपल्यावरती येणारे जे संकट आहेत ते देखील दूर होतील. तर अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पाला अतिशय प्रिय हे दुर्वा आहे. तर गणपती बाप्पाला आपल्याला दुर्वा देखील वाहून घ्यायचा आहे. प्रत्येक गंध, अक्षदा, हळद, कुंकू हे सगळ्या गोष्टी आपण वाहते वेळेस गणपती बाप्पाचे नामस्मरण करायचे आहे. श्री गणेशाय नमः, ओम वक्रतुंडाय नमः, ओम गणपतये नमः. अशा पद्धतीने गणपती बाप्पाचे नामस्मरण करायचे आहे. त्यानंतरच आपल्याला दुर्वा, गंध, अक्षदा, फूल हे अर्पण करायचे आहे गणपती बाप्पाला. गणपती बाप्पाला आमच्या इथे अशा प्रकारे हळद आणि कुंकुवाचे 2 वस्त्र करायचे असतात. तर हे देखील मी करून घेतलेले आहे. कापसाचे 2 गोळे घ्यायचे असतात आणि त्या एका थोडंसं दूध आणि पाणी लावून अशा पद्धतीने एका गोळ्याला आपल्याला हळद लावायची असते आणि एका याला कुंकू लावायचं असते. तर हळद आणि कुंकवाचे अशा पद्धतीने 2 गोळे करून गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे. तर हे मी अर्पण करून घेतलेले आहेत आणि कापसाची वस्त्रमाळा देखील बनवून घ्यायची आहे. तर ही वस्त्रमाळा देखील मी गणपती बाप्पाला आता अर्पण करणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला कापसाची वस्त्रमाळा देखील गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे. तर ही देखील गणपती बाप्पाला आपल्याला अशा पद्धतीने अर्पण करायची आहे. ही वस्त्रमाळा बनवते वेळेस आपल्याला 7, 5, 9, 11, 21 बनवायचे आहेत. मोजूनच आपल्याला अशा पद्धतीने विषम संख्येमध्ये बनवायचे आहेत. तर ही वस्त्रमाळा देखील गणपती बाप्पाला मी अर्पण केलेला आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पाला मी गूळ आणि खोबऱ्याचा देखील नैवेद्य दाखवलेला आहे. उद्या संकष्टी चतुर्थी आहे, तर उद्या मी नैवेद्यासाठी गणपती बाप्पाला पूजा करते वेळेस त्यावेळेस मी मोदकांचा देखील नैवेद्य दाखवणार आहे. तर मी आज तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवत आहे, तर त्यामुळे मी इथे मोदक बनवलेले नाही. तर तुम्ही मोदक देखील गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत. गणपती बाप्पाला मोदक अतिशय प्रिय आहेत. त्याचबरोबर गणपती बाप्पाला हे नागिलीचे पान जे आहेत, विड्याचं पान अतिशय प्रिय आहे. जर तुम्ही मंदिरामध्ये जात असाल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी, तर तुम्हाला 11 किंवा 21 विड्याच्या पानांची माळ बनवायची आहे आणि ती गणपती बाप्पाला आपल्याला अर्पण करायची आहे. जर घरातील व्यक्ती आजारी असेल तर विड्याच्या पानांचा उपाय करायचा आहे. विड्यांच्या पानांचा उपाय करते वेळेस ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे एक विड्याचं पान घ्यायचं आहे. त्यावर अशा पद्धतीने योग्य पद्धतीने स्वस्तिक काढायचं आहे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशाच पद्धतीने आपल्याला योग्य पद्धत स्वस्तिक काढण्याची ही आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. हळद आणि कुंकवाचा हात लावून आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे आणि हे स्वस्तिक काढल्यानंतर साईडला देखील 2 नाम ओढून घ्यायचे आहेत. जशी जागा मिळेल तशा पद्धतीने तुम्ही साईडला 2 नाम ओढून घ्यायचे आहेत स्वस्तिक काढून आणि हे पान आपल्याला हातातच ठेवायचं आहे. हातात पान ठेवून आपल्याला 108 वेळा ज्या व्यक्तीसाठी आपण हे पानाचा उपाय करत आहोत, जी व्यक्ती आजारी आहे तिचं नाव घ्यायचं आहे आणि त्या व्यक्तीचा जो आजार आहे ते देखील बाप्पाला सांगायचं आहे आणि आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि 108 वेळा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करत आपल्याला 108 वेळा जप झाल्यानंतर आपण ज्या व्यक्तीसाठी आपण हे बोललेलं आहे, हे उपाय करत आहे त्या व्यक्तीचा आजार देखील सांगून हे पान गणपती बाप्पाच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला दर चतुर्थीला हा उपाय करायचा आहे. तर जी व्यक्ती आजारी आहे ती व्यक्ती लवकर बरी होईल आणि सुदृढ देखील होईल. आजारपण देखील हळूहळू दूर होईल. तर अशा पद्धतीचे हे नागलीच्या पानाचा अतिशय सुंदर हा उपाय आहे. अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पाचे चतुर्थीला पूजन करायचे आहे. जोपर्यंत आपण चंद्राची पूजा करणार नाही, चंद्राला अर्घ्य देणार नाही, तोपर्यंत गणपती बाप्पाची पूजा ही चतुर्थीची अपूर्ण असते. तर आपल्याला गणपती बाप्पाला ची पूजा केल्यानंतर आपल्याला चंद्राला देखील अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य देण्यासाठी इथं तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. तुम्ही स्टीलचा देखील घेऊ शकता. त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं दूध आणि पांढऱ्या अक्षदा टाकायच्या आहेत. पांढऱ्या अक्षदा टाकण्याचं कारण की चंद्राला पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे, तर त्यामुळे आपल्याला इथे पांढऱ्या अक्षदा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला चंद्राला हे अर्घ्य द्यायचं आहे आणि
चंद्राला अर्घ्य देते वेळेस आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे ओम सोमाय नमः. हा मंत्र म्हणतच आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. चंद्राला हळद कुंकू व्हायचं आहे, त्याचबरोबर धूप आणि दीप देखील ओवाळायचा आहे. त्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे. गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाची आरती देखील म्हणून घ्यायची आहे. आपल्याला गणपती बाप्पाचे स्तोत्रांचे देखील पठण करायचे आहे. गणपती बाप्पाची जी सेवा तुम्हाला करणं शक्य होत असेल, झालं तर तुम्हाला करणं शक्य झालं असेल तर 11 वेळेस तुम्ही अथर्व शीर्षक म्हणू शकता, किंवा जर शक्य होत नसेल तर 1 वेळेस देखील तुम्ही म्हणायचं आहे. त्याचबरोबर स्तोत्र देखील पठण करायचं आहे. अशा पद्धतीने गणपती बाप्पाची पूजा ही पूर्ण होते. जोपर्यंत चंद्राची आपण पूजा करत नाही तोपर्यंत संकष्ट चतुर्थीची पूजा ही निष्फळ ठरत असते. तर त्यामुळे चंद्राची पूजा देखील नक्की करावी. जो कोणी अशा पद्धतीने गणपती बाप्पाचे संकष्ट चतुर्थीचे व्रत करेल त्यांच्या मनोकामना हे गणपती बाप्पा पूर्ण करतील. त्यांच्यावरती कधीही कोणतेही संकटे विघ्ने गणपती बाप्पा येऊ देणार नाहीत. आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे, तर त्या जो कोणी हे व्रत करते त्यांची प्रगती देखील शिवत थांबणार नाही. तर अशा पद्धतीने हे गणपती बाप्पाचे अतिशय सुंदर आणि साधे सोपे व्रत आहे. तर तुम्ही देखील आवर्जून करावे. सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.